मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेरचे स्कायवॉक पाडण्यात येणार आहेत। मेट्रो 2B च्या प्रस्तावित कामासाठी हा पूल अडथळा होत असल्याचं कारण देत हा स्कायवॉक पाडण्यात येणार आहे। स्कायवॉक पडल्यानंतर इथल्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे। मी सध्या बांद्रा स्टेशनच्या बाहेर एका पादचारी पुलाखाली उभा आहे। हा पूल आपल्याला दाखवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या काही काळात या ब्रिजचं या पुलाचं अस्तित्व आपल्याला इथं दिसणार नाही आहे। मेट्रोची जी 2B ही प्रस्तावित लाईन आहे त्या लाईनसाठी हा ब्रिज अडथळा ठरणार आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात हा ब्रिज पाडला जाण्याची शक्यता आहे। अंधेरी ते मानखुर्द ही जी मेट्रोची 2B प्रस्तावित लाईन आहे ती वाया बांद्रा म्हणजेच या मार्गातून जाते। त्यामुळं हा ब्रिज अडथळा ठरत असून येणाऱ्या काळात तो पाडला जाण्याची शक्यता आहे। खरं तर इथल्या रहिवाशांसाठी इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा आहे। जवळपास दररोज सकाळ आणि संध्याकाळ असं मिळून 30,000 प्रवासी 30,000 पादचारी या पुलाचा वापर करत असतात। आपण जर या ब्रिजकडे व्यवस्थित पाहिलं तर या ब्रिजची एक बाजू जाते ती बांद्रा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे जिथे भरपूर गर्दी असते। आपण या ब्रिजची दुसरी बाजू बघितली तर दुसरी बाजू जाते या बांद्र्यामधील बडी मस्जिद या ठिकाणी जिकडे लोकांची भरपूर वर्दळ असते। तिसरी बाजू या ब्रिजची आपण जर पाहिली तर तिसरी बाजू ही थेट जाते ती म्हणजे बांद्रा तलावाकडे आणि या ब्रिजची चौथी बाजू ही जाते थेट बांद्रा रिक्लेमेशनकडे जिथे या भागातील रहिवासी राहतात। 2010 ते 2017 केवळ 7 वर्षामध्ये हा ब्रिज पाडला जाणार आहे। सरकारच्या नियोजनाचा अभाव काय असतो ते हा ब्रिज पाडल्यानंतर आपल्या लक्षात येईल। कॅमेरामन हेमंत कदम सोबत अहमद शेख, ABP माझा, मुंबई।